नमस्कार मित्रांनो, मी आदित्य पवार. आपल्या मिस्टेरियस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा हा अनुभव आहे तो राहुल पाटील, राहणार पिंपरी चिंचवड, पुणे यांनी आपल्याला ईमेलवर संपर्क करून शेअर केला आहे. अतिशय भयानक व भाड्याने घर घेण्याआधी 10 वेळा विचार करायला लावणारा हा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पण तुमचे सत्य अनुभव आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल दिलेला आहे, तिथून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे त्यांचे नाव राहुल पाटील असून ते पुणे पिंपरी चिंचवड येथे राहणारे आहेत. राहुल यांचे नुकतेच लग्न झाले असून राहुलने त्याच्या लग्नानंतर त्याची बायको रीमासोबत पिंपरी चिंचवड येथेच एक 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला. नवा संसार सुरू करण्याची उत्सुकता आणि दोघांनाही एकत्र नवीन आयुष्य सुरुवात करण्याची संधी मिळणार होती. घर सुंदर होतं, सोयीचं आणि सुरक्षित वाटत होतं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालू होतं, पण काही आठवड्यांनी रीमाला काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. प्रत्येक दुपारी ती झोपताना तिला असं वाटायचं की कोणीतरी तिच्या जवळ येऊन उभं आहे. ती थकलेली असल्याने ती याकडे विशेष लक्ष देत नव्हती, पण हळूहळू हे अनुभव अधिकच स्पष्ट व्हायला लागले. एक दिवस जेव्हा ती झोपलेली होती तेव्हा तिला एकदम जाग आली. तिला स्पष्टपणे जाणवलं की कोणीतरी तिच्या शेजारी झोपलं आहे आणि तिच्या अंगावर एक थंड स्पर्श होत आहे. भीतीने तिचे अंग कापायला लागले. तिने जोरात आरडाओरडा केला, पण घरात कोणी नव्हतं. राहुल घरी आला तेव्हा रीमाने त्याला ही घटना सांगितली, पण तो नास्तिक असल्याने तो अजूनही या सगळ्याला गैरसमज मानत होता. अगदी त्या रात्री राहुल घरी परतताना फ्लॅटमधल्या दरवाजाजवळ थांबला. त्याने चावीने दरवाजा उघडला, पण आत प्रवेश करताच एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक आली. जणू काही काळाच्या कपाटात घर अडकून पडलं आहे. सगळं काही शांत होतं, अगदी अंगावर काटा आणणारी शांतता. रीमा किचनमध्ये होती, पण ती आपल्या जागेवर स्थिर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. ती काहीतरी कुजबुजत होती, पण शब्द समजत नव्हते. राहुलने तिला विचारलं की काय झालं, पण तिच्या तोंडून काहीच उत्तर आलं नाही. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवताच तिने जोरात आरडाओरडा केला. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, तूच का इथं आणलंस मला? राहुल या वाक्याने हादरून गेला. आता त्याच्या लक्षात येत होतं की काहीतरी गंभीर चाललं आहे, मात्र त्याने अजूनही मनात या गोष्टीला नकारलं होतं की भूत किंवा आत्मा हे नसतात. पण रीमाच्या अनुभवांची तीव्रता आता वाढतच चालली होती. एक दिवस जेव्हा राहुल कामावरून घरी येत होता, रीमाला घराच्या किचनमधून आवाज येऊ लागले. ती बाहेरील खोलीत बसली होती आणि तिला फ्रीज उघडण्याचा आवाज ऐकू आला. तिने ताबडतोब किचनमध्ये धाव घेतली, पण तिथं कोणीच नव्हतं. मात्र फ्रीजच्या दरवाजावर पाणी गळून एक अस्पष्ट आकृती तयार झाली होती. जणू तिथं कोणीतरी होतं आणि ते फ्रीजच्या दरवाजावर काहीतरी उमटवत होतं. ती आकृती स्पष्ट नव्हती. रीमाने तिच्या मनाशीच असा विचार केला की हे फक्त तिचे भास आहेत. राहुल कामात मग्न होता, पण एक दिवस घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की रीमाचं वागणं अजूनच बदलत चाललं आहे. तिचं हास्य हरवलं होतं, तिचं रूप बदलत होतं. ती राहुलपासून दूर जाऊ लागली होती. ती रात्री झोपताना अचानकच उठून बसायची आणि विचारायची, तो इथंच आहे का? राहुलला तिच्या अशा वागण्यामुळे तणाव येत होता. एकदा रात्री राहुल झोपेत असताना त्याच्या हातावर कुणाचा तरी थंड स्पर्श जाणवला. जागा होऊन त्याने पाहिलं तर रीमा त्याच्या दिशेने बघत होती, पण तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते
जणू काही तिच्या शरीरावर कोणाचं तरी नियंत्रण होतं. राहुल आता गंभीरपणे घाबरला होता. त्याने रीमाला विचारलं, पण तिच्या तोंडून वेगळाच आवाज बाहेर पडला. तो आवाज अतिशय कठोर, पुरुषी आणि आक्रमक होता. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, असा तो आवाज ओरडत होता. राहुलनं मोठ्या कष्टाने रीमाला शांत केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने तिचं सामान उचलून बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हे इतकं सोपं नव्हतं. त्या रात्री त्यांनी घरातूनच निघायचं ठरवलं, पण त्याच वेळी घरातला दरवाजा आपोआप बंद झाला. खिडक्या एकमेकांवर आदळू लागल्या आणि लाईट्स अचानक बंद झाल्या. राहुलने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण जणू तो दरवाजा खूप दिवसापासून बंद आहे असे वाटत होते. एका कोपऱ्यातून धुरस स्वरूपातील एक आकृती त्यांच्याकडे येत असल्याचं त्याला जाणवलं. आकृती जवळ येत असताना रीमा जोरजोरात ओरडायला लागली. तिचं शरीर आकसून गेलं होतं आणि ती जमिनीवर पडली. राहुल घाबरला होता, पण त्याने हिंमत धरली आणि रीमाला त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या घरात असं काहीतरी होतं जे त्यांना बाहेर जाऊ देत नव्हतं. दरवाजाजवळ आल्यावर रीमाचं शरीर जड झालं, जणू तिला कोणीतरी ओढून परत घेत होतं. शेवटी राहुलने एक जोरात धक्का दिला आणि रीमा बेशुद्ध अवस्थेतच घराच्या बाहेर पडली. राहुलने लगेचच रीमाला तिच्या घरी नेलं. तिथे जवळ तिचे आई वडील राहत होते. तिथे गेल्यावर त्यांच्या ओळखीच्याच एका मांत्रिकाला बोलावण्यात आलं. मांत्रिकाने रीमावर त्वरित मंत्रोच्चारण करण्यास सुरुवात केली. त्या भयानक क्षणात रीमा पुन्हा एकदा त्या पुरुष आवाजात बोलायला लागली. तांत्रिकाने ती आत्मा बोलती केली आणि विचारलं की तू कोण आहेस. त्यावर त्या आत्म्याने उत्तर दिलं, माझे नाव सुधीर आहे. मी त्या फ्लॅटमध्ये अनेक वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. माझं आयुष्य खूप दुःखद होतं आणि मला मृत्यूनंतरही मुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे मी तिथंच राहत असतो. मला एक साथीदार हवा आहे, जो माझ्या मृत्यूनंतरही माझ्या सोबतच राहील आणि मी यासाठी रीमाला निवडलं आहे आणि त्यामुळे मी हिला त्रास देत आहे. हिला माझ्यासोबत घेऊन जायचे माझा विचार आहे. पण तांत्रिकाच्या मंत्रोच्चाराने सुधीरने शेवटी मान्य केलं की त्याला या जगात अजूनही काही मिळालेलं नाही, पण त्याचं दुःख त्याला तिथून जायला परवानगी देत नाही, कारण त्याला मोक्ष हा मिळालेला नाही. त्यावर मांत्रिकाने मंत्रांच्या सहाय्याने सुधीरच्या आत्म्याला शांत केले आणि तुला मी मुक्ती देतो, पण या मुलीला सोडून दे असे वचन दिले. अखेर रीमाचं शरीर शांत झालं आणि ती नॉर्मल झाली. पण अजूनही ज्या ज्या वेळी ही घटना राहुलच्या घरात आठवते तेव्हा त्यांच्या अंगाचा थरकाप उडतो आणि पुन्हा त्यांना या घडलेल्या गोष्टीची भीती वाटू लागते. या गोष्टीला साधारण 3 वर्ष होऊन गेले, पण अजूनही त्या एरियात त्या फ्लॅटजवळ जाण्याचे आमचे धाडस झाले नाही. तिथून जाण्याची वेळ आली तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातो. आणि म्हणूनच तुम्हीही राहुलसारखेच घर भाड्याने घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्या घराची पार्श्वभूमी ही नीट तपासून पहा. कदाचित तुम्ही तिथे राहायला जाण्याआधीच तिथे कोणतरी राहत असेल. तर मंडळी, हा होता राहुल पाटील यांच्यासोबत घडलेला अनुभव. आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. मंडळी, आपल्याला आपला चॅनेल हा खूप मोठा बनवायचा आहे, त्यासाठी तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा सत्य घटनांचे अनुभव तुम्हाला सर्वात लवकर पोहोचतील. चला तर मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.